काही वर्षांनी तो मला म्हणाला की आई तू मला सतत सांगतेस की तू ही मराठी पुस्तकं वाचली पाहिजेस, हे वाचून झालीच पाहिजे ती, याच्यावर तुला मत असलं पाहिजे. पण मी हॅरी पॉटर इतका प्रेमाने का विकत घेतो आणि वाचतो, लाईन लावून तिथे रात्री जागत बसून, तर तुला नाही असं वाटत की हॅरी पॉटर वाचावा? आणि आय फेल्ट सो बॅड. म्हणजे आपण पालक म्हणून काहीतरी एक फार शिकवायचं आविर्भाव असतो आपल्यामध्ये, पण असं नाही, मुलं पण आपल्याला शिकवतात की इफ यू वॉन्ट टू बी ऑन सेम प्लॅटफॉर्म, बोललं पाहिजे, लागलं तर थोडंसं औषध घेतलं पाहिजे, याला संकोच न करता. जसं डोकं दुखलं तर आपण त्याच्यावरची गोळी घेतो, तर मन दुखलं तर काय, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर याकडे दोन्हीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हे विशेषतः मी बायकांना सांगेन. सोनपरींनी मला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं आणि मला स्वतःला असं वाटायचं की इट्स अ फॅन्टसी, राईट? आणि मुलांना सॅन्टा क्लॉज आणि पर्या वगैरे हे सगळं कसं विश्वास बसणार? बरोबर. माझ्या मुलासाठी म्हणून तो शो घेतला, बिकॉज ही वॉन्टेड टू सी मी इन समथिंग विच ही कुड रिलेट टू. ओके. बट बिकॉज ऑफ हिम आय गॉट कनेक्टेड विथ सो मेनी पीपल इन द वर्ल्ड. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर आणि सकाळच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मृणाल कुलकर्णी. हाय मृणाल ताई. हॅलो, कशी आहेस? ओके मृणाल ताई, मला सांग की आत्ता कवितांचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये तू काही कविता वाचल्यास, आणि ॲक्च्युली आय वॉन्ट टू टॉक अबाउट युअर रिलेशनशिप विथ युअर मदर. की आत्ता नुकत्याच वीणाताई गेल्या, तर त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? आई ही आई असते, तशी ती एक आई होतीच, पण ती फक्त आम्हा दोघींची आई नव्हती, तर तिने असंख्य विद्यार्थी घडवले आणि आमच्या दोघींवर जे संस्कार केले तसेच संस्कार तिने तिच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर केले. त्यामुळे हे तिचं खूप मोठं वेगळेपण आहे. ती नेहमी म्हणायची की ती तळेगावसारख्या एका छोट्या खेड्यातून शिकून पुण्यामध्ये आली आणि त्याचे संस्कार की तिथल्या मुलांना काय हवं असतं, कशाची भूक असते, हे तिला खूप चांगलं माहिती होतं. आणि त्या घडण्याच्या काळामध्ये जर योग्य दिशा दाखवणारा कोणीही व्यक्ती मिळाली आयुष्यामध्ये, तर मुलांचं काय होऊ शकतं हे तिने फार छान बघितलं होतं, अनुभवलं होतं. त्यामुळे तिचं त्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष असायचं आणि मला खूप आनंद होतो की ती होती तेव्हाही आणि आता ती नाही तेव्हासुद्धा तिचे असंख्य विद्यार्थी आम्हाला भेटतात आणि तिने कसं त्यांचं आयुष्य बदलून टाकलं हे सांगतात. ही सोपी गोष्ट नाही. हे तर केवळ विद्यार्थ्यांची गोष्ट झाली, पण तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जणाला तिने काहीतरी दिलेलं आहे, काही संस्कार तिच्यामुळे त्यांच्यावर झालेले आहे. सो अशी आई असणं हे मोठं भाग्य आहे. आणि मी परवाच म्हणत होते, रीमा, आपल्याला सुदैवानी असे आईवडील मिळाले की ज्यांच्या जवळ देण्यासारखं काही बरंच काही होतं आणि आता आपण त्यांचे हात घ्यायचे आहेत आणि वी हॅव टू कॅरी फॉरवर्ड दॅट. करेक्ट. मी इनफॅक्ट पुढे त्याच ह्याच्यावर येणार होते, कारण ते असताना तर आपल्याला जाणवत असतं, ते गेल्यानंतर जेव्हा इतर लोक त्यांच्याबद्दल बोलतात तेव्हा ते आपल्याला जास्त जाणवायला लागतं. आणि आज या कविता वाचनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्याची इतकी भयंकर आठवण झाली, कारण शी वॉज मास्टर ऑफ अभिवाचन. कविता वाचन, सादरीकरण किंवा माझ्या आजोबांच्या कादंबऱ्यांचं अभिवाचन करायची ती. सो मी जे काही या प्रांतातलं शिकले ते सगळं तिच्याकडनं शिकलेली आहे. सो आय मिस हर. आणि आता लेट्स टॉक अबाउट युअर रिलेशनशिप विथ युअर सन. एक आई म्हणून आणि एक ॲक्ट्रेस म्हणून, कारण तो पण ह्याच क्षेत्रात आहे. सगळ्यात आधी आई म्हणून त्याच्याशी असलेलं नातं याच्याबद्दल. मला वाटतच नाही अजूनही मी त्याची आई आहे. बिकॉज यू लुक सो यंग. नो, इट्स नॉट अबाउट लुकिंग. मी विराजचा जन्म खूप मी लहान होते तेव्हा झाला, त्यामुळे आमच्यात तसं आई आणि मुलगा असं काही फार नातं नाही आहे. मी कायम त्याच्याशी मैत्रिणीसारखंच, आम्ही दोघंही त्याच्याशी मित्रमैत्रिणीसारखं वागलो, त्यामुळे खूप संवाद आहे आमच्यामध्ये. आणि म्हणजे कधी कधी मला त्याला सांगायला लागायचं, बरं बाय द वे मी आई आहे. बट मला त्याचा खूप आनंद होतो, कारण असं नातं असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो, चर्चा करू शकतो. तो क्रिएटिव्ह मुलगा आहे हे पहिल्यापासूनच दिसत होतं.
आणि माझे आजोबा गोनी दांडेकर यांचे जीन्स त्याच्यात आले तेही दिसत होतं. ही हॅज बीन अ व्हेरी गुड रायटर आणि आता तर तो सिद्ध करतोय. नुकतंच त्याचं गालिब नावाचं नाटक येऊन गेलं आणि आता वर वरचे वधूवर नावाचं नाटक खूप सुपर डुपर हिट झालं आहे. मला आनंद होतो की माझ्या आईने जे माझ्यावर केले संस्कार ते त्याच्यावरही केले आणि मी त्याच्या पुढे जाऊन मी जे काही बघितलं जगामध्ये, मी जे काही वाचलं, मी जे काही ऐकलं, मी जे काही चांगलं शिकले, ते सगळं त्याच्यापर्यंत पोहोचवू शकले किंवा अजूनही आम्ही दोघेही ते करतो. त्यामुळे आमच्या घरामध्ये जे काही गमतीशीर वाचेल, बघेल, ते सगळं आमच्या फॅमिली ग्रुपवर येतं सारखं. ओके. त्यामुळे वी आर ऑल इन टच विथ इच अदर, कारण असतो कुठे कुठे आम्ही. बरोबर. त्यामुळे तो बॉन्ड एक खूप छान झाला आहे शेअरिंगचा. आणि वी ऑल स्पीक वन लँग्वेज, म्हणजे कळतं. मला विराजचा लहानपणचा एक किस्सा आठवतो की मी त्याला म्हणायची की तू एका मोठ्या कादंबरीकाराच्या घरात जन्मलेला आहेस, तर मराठीतली उत्तम पुस्तकं तू वाचली पाहिजे. इंग्लिश मिडियममध्ये आहेस तू याचा अर्थ हे नाही की मराठीशी संबंध सोडायचा. म्हणून मी त्याला उत्तम मराठी पुस्तकांची लिस्ट दिली होती. त्यांनी वाचावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. फार नाही करावे लागले, पण जे लागले ते केले. तर काही वर्षांनी तो मला म्हणाला की आई, तू मला सतत सांगतेस की तू ही मराठी पुस्तकं वाचली पाहिजेस, हे वाचून झालीच पाहिजे ती, ह्याच्यावर तुला मत असलं पाहिजे. पण मी हॅरी पॉटर इतका प्रेमाने का विकत घेतो आणि वाचतो, लाईन लावून तिथे रात्री जागत बसून, तर तुला नाही असं वाटत की हॅरी पॉटर वाचावा? आणि आय फेल्ट सो बॅड. म्हणजे आपण पालक म्हणून काहीतरी एक फार शिकवायचं आविर्भाव असतो आपल्यामध्ये, पण असं नाही. मुलं पण आपल्याला शिकवतात की इफ यू वॉन्ट टू बी ऑन सेम प्लॅटफॉर्म, किंवा जर आपल्यातला बॉन्ड वाढायला पाहिजे असेल तर आपण अनुभव पण एकसारखे घेतले पाहिजेत. त्यामुळे आपण एकत्र असलं पाहिजे त्या अनुभवांमध्ये. आणि मला त्यांनी मूल म्हणून हे शिकवलं की त्याला काय आवडतं, मी पण ओपन असलं पाहिजे. आता मी कविता वाचली, चिवताई चिवताई दारुगड. प्रत्येक आईनी पण आपलं दार उघडायची गरज आहे. अगदी अगदी खरं आहे. आता ना आमच्या ऑडियन्ससाठी स्पेशल क्वेश्चन. तुमचे अशा 3 गोष्टी ज्या तुम्ही दिवसभरात डेफिनेटली करता फॉर युअर सेल्फ. 40 मिनिटं व्यायाम डेफिनेटली करते. मी हल्ली प्राणायाम सुरू केला आहे 20 मिनिट्स. तो अजून मी डेफिनेटली करते असं नाही म्हणू शकत, कारण मध्ये मध्ये थोडी गॅप येते. आय ईट वेल 5 टाइम्स अ डे. ओके. ओके, ग्रेट. आणि व्हॉट विल यू टेल द ऑडियन्स की आपला हा स्वास्थ्यम हा इनिशिएटिव्ह आहे, सो स्वास्थ्य म्हणजे काय, त्याची तुमची व्याख्या काय, याच्याबद्दल काय सांगा? शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असणं म्हणजे स्वास्थ्य. आणि त्यासाठी दोन्हीसाठी प्रयत्न करावे लागतात. शरीरासाठी काय प्रयत्न करतं ते खरं तर सकाळ आपल्याला रोज सांगतच असतं. साम TV सांगत असतो, सकाळ सांगत असतं, स्वास्थ्यमधून आपल्याला कळतं. पुरवणी असतात, मासिकं असतात. आता तर वेबमुळे इतका कॉन्टेंट वाढलेला आहे की आपल्याला कुठूनही यूट्यूबवर मिळू शकतात व्हिडिओज. सो शरीराने स्वस्थ असणं, त्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. त्याचा अतिरेक न करता, पण मोबिलिटी एक्सरसाइजेस आणि थोडंसं वेट ट्रेनिंग हे सगळ्यांनी करायला पाहिजे. थोडासा वॉक प्रत्येकाने घेतला पाहिजे. सो म्हणजे किती पूर्वजांनी आपले छान म्हणी आणि वाक्प्रचार केलेत ना, की शरीर फिट तर तुम्ही फिट. हे सगळं आपल्याला तोंडपाठ असतं, पण वी डोंट पे अटेन्शन टू दॅट. सो एक तर ते, आणि दुसरं म्हणजे मन हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याला जर आराम हवा असेल तर तो दिला पाहिजे. त्याला जर विटॅमिन हवा असेल तर ते दिलं पाहिजे. त्याला जर बूस्ट हवा असेल तर तो दिला पाहिजे. आणि जर ते थकलं असेल तर जरूर आपण त्याच्यावर जे उपाय मिळतात, म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे, लागलं तर थोडंसं औषध घेतलं पाहिजे. याला संकोच न करता. जसं डोकं दुखलं तर आपण त्याच्यावरची गोळी घेतो, तर मन दुखलं तर काय, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर याकडे दोन्हीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे विशेषतः मी बायकांना सांगेन, कारण त्या तसंच पुढे खेचत राहतात, आपलं शरीर पण आणि मन पण. आपलं शरीर मन स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पुढे काय होईल याचा विचार आत्ता करायचा नाही. व्हेरी ट्रू. हाऊ डू यू थिंक फॅन्टसी शोज लाईक सोनपरी शेप्ड द चाइल्डहुड्स ऑफ एन एंटायर जनरेशन? इट लुक्स लाईक की
माझं म्हातारपण खूप सुरेख जाणार आहे असं मी म्हणते. कारण जेव्हा मी सोनपरी केलं तेव्हा जी सगळी मुलं आता मोठी झाली आहेत अँड दे आर गोइंग टू हेल्प मी इन एव्हरी विच वे. राईट. त्यामुळे मी म्हणते की आता सगळे डॉक्टर्स असणार आहेत ते सोनपरी बघितलेले असणार आहेत, माझे ट्रेनर्स सोनपरी बघितलेले आहेत. सो दिस टीम इज सोनपरी फॅन. सो सोनपरीनी मला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं आणि मला स्वतःला असं वाटायचं की कमॉन यार, मुलांना माहिती असतं सगळं, म्हणजे इट्स अ फॅन्टसी राईट. आणि मुलांना सॅन्टा क्लॉज आणि पर्या वगैरे हे सगळं कसं विश्वास बसणार. बरोबर. अशा वेळेला मी माझ्या मुलासाठी म्हणून तो शो घेतला बिकॉज ही वॉन्टेड टू सी मी इन समथिंग विच ही कुड रिलेट टू. ओके. बट बिकॉज ऑफ हिम आय गॉट कनेक्टेड विथ so many people in the world. Right. Yeah. So फॅन्टसी आता मला या टप्प्यावर असं वाटतं की ती फॅन्टसी जपली पाहिजे कुठेतरी, कारण जग एवढं ग्रे आणि डार्क होत चाललेलं आहे की अगदी लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा या भावना शिल्लक नाही राहिल्या, तर मग वर्ल्ड वोंट बी अ गुड प्लेस टू लिव्ह इन. So can we, to sum up, can we say कि Sonpari gave them the innocence that they needed? Definitely, and it will give all the fantasy characters will give that innocence and that hope and that love to the children.